नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं धर्मश्री विज्ञान या आपल्या प्रिय यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की सत्यनारायण पूजा याच्यामध्ये काय काय विधी केले जातात। सत्यनारायण पूजा करण्याच्या पाठीमागे कुठलाही मुहूर्त नसतो, हा सर्वांनाच माहीत आहे किंवा नाही ही माहिती नाही, पण अशीच पूजा आहे। फक्त सत्यनारायण पूजा ही एक आहे की यालाच फक्त मुहूर्त लागत नाही, कुठल्याही दिवशी कधी पण आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो। आपण सत्यनारायण पूजा एक विषय घेतला की कारण की पूजा ही प्रत्येकाच्याच घरामध्ये होते सत्यनारायणाची पूजा, पण त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या विधी केल्या जातात, काय काय याच्यामध्ये पूजन केलं जातं व त्या पूजेचं काय महत्त्व आहे हे आपल्याला काहीही माहिती नसतं। मग आज आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या पूजेमध्ये केल्या जाणाऱ्या ज्या काही विधी आहेत त्याच्या पाठीमागे काय कारण आहे। सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही ह्या गोष्टी कळतील। कारण की आपण पूजा करायची म्हणून नुसतं करतो, ओके, मनाची एक चांगली भावना आहे, आपल्याला वाटतं की पूजा करायला पाहिजे म्हणून प्रत्येकजण सत्यनारायण पूजा करून सगळं करत असतात, ओके। तर म्हणजे आलेल्या गुरुजींना सुद्धा तेवढा वेळ नसतो की आलेले गुरुजी जी की सर्व डिटेल्समध्ये सांगत बसतील, कारण की प्रत्येकाला येणं असतं, पूजा करणं आणि जाणं हाच फक्त पूजेचा भाग असतो। पण कोणीही सांगत नाही की ही पूजामध्ये हे केलं आहे तर याचं पाठीमागे काय कारण आहे। ह्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून समजून जातील। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, सबस्क्राईब करा चॅनलला, ओके। तर बघा, सर्वात पहिले आपण पूजेची जी काही मांडणी करतो, चौरंगावरती एक पीस टाकतो, चार बाजूला चार खुंट लावतो, त्याच्यावरती पिसावरती एक गहूची राशी टाकली जाते, त्याच्यासमोर 5 विडे ठेवले जातात। विड्यावरती जे काही आहे पंचखाद्य, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात। जी काही राशी आपण मांडलेली आहे त्याच्या राशीवरती एक कळस ठेवला जातो, ओके, कळस ठेवला जातो। त्याच्यावरती म्हणजे कलशामध्ये विड्याची पानं म्हणा, आंब्याची ढाळी म्हणा, दुर्वा म्हणा, जे काही द्रव्य असेल ते द्रव्य टाकून त्याचं आपण त्याच्यावरती ठेवलं जातं, ओके। आता त्या कलशावरती हे सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात, ही पूजेची अशी मांडणी होते। त्याच्या पाठीमागे सत्यनारायण पूजेचा फोटो, ओके। आता या पूजेमध्ये आपण केल्या जाणाऱ्या विधी, सुरुवातीला आपण पूजेसाठी बसतो, यजमान आणि यजमान पत्नी, ओके। जेव्हा आपण पूजेला बसतात तेव्हा स्वतःच्या कपाळी सर्वात पहिले गुरुजी सांगतात की कपाळी गंध लावून घ्या। आता गंध लावून घेण्याच्या पाठीमागे कारण काय, ओके। सर्वजण जसं की सकाळी उठल्याबरोबर आपापल्या कपाळी गंध लावलं जातं, ओके। आता याच्या पाठीमागे कारण असं आहे, शास्त्रामध्ये सांगितलं आहे, चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम, म्हणजे चंदन किंवा गंध आपल्या कपाळी लावल्यामुळे पापाचा क्षय होतो। चंदनस्य महत्पुण्यम, चंदनामुळे महत्पुण्य प्राप्त होतं। चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम, पापाचा पण नाश होत असतो, त्याच्यामुळं चंदन लावावं, गंध लावावा असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे, हे शास्त्र आहे। आता याच्या पाठीमागचा शास्त्रीय दृष्टिकोन किंवा आध्यात्मिक हा जो काही भाग झाला, याच्या व्यतिरिक्त जर बघितलं, सायंटिफिक कारण असं आहे की जेव्हा पण आपण कपाळी गंध लावतो, इथे आपला एक आत्मचक्षु असतो, जेव्हा पण आपण इथं स्पर्श करतो तो चक्र जागृत होतो आणि शरीराला ऊर्जा प्राप्त होते। म्हणून शास्त्रामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सांगितलं आहे की जी काही आपले 7 चक्र आहेत त्याच्यावरती हात ठेवून त्या बीज मंत्राचा उच्चारण करावं, म्हणजे ते बीज मंत्र जागृत होत असतात, शरीराला चांगली ऊर्जा प्राप्त होत असते, हे शास्त्रात सुद्धा सांगितलं आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे, ओके। त्याच्यामुळे कपाळी गंध लावलं जातं आणि शास्त्रामध्ये सांगितलं आहे दररोज सकाळी उठल्याबरोबर पुरुषांनी गंध लावावं, स्त्रियांनी हळदी कुंकू लावावं। त्याच्यानंतर आपण इथे दुसरा विधी करतो, तो म्हणजे आचमन प्राणायाम। आता आचमन प्राणायाम म्हणजे काय बघा, 3 वेळेस पाणी प्यायला सांगतात गुरुजी, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, आणि 2 वेळेस तांबणात सोडायला सांगतात, गोविंदाय नमः आणि विष्णवे नमः। आता याच्या पाठीमागे कारण असं असतं, जेव्हा आपण केशवाचं नाव घेऊन पाणी पितो, केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्रीहरिम पापनाशाय गोविंदम मोक्षदायकम, हे एक प्रमाण आहे। म्हणजे केशवाचं नाव घेऊन जर आपण पाणी पिलं, केशवम क्लेशनाशाय, क्लेशाचा नाश होत असतो, दुःखनाशाय माधवम, माधवाचं नाव घेऊन जर पाणी पिलं तर दुःखाचा क्षय होत असतो,
श्रीहरिम पापनाशाय, श्रीहरीचं नाव घेऊन जर पाणी पिलं तर पापाचा क्षय होत असतो. म्हणून 3 वेळेस शास्त्रामध्ये सांगितलं की 3 वेळेस पाणी प्यावं आणि नंतर 2 वेळेस तामनामध्ये पाणी सोडावं. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, गोविंदाय. विष्णूची 24 नावं तिथे घेतली जातात आणि प्राणायाम केला जातो. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा शास्त्रानं सांगितलं आहे की प्राणायाम करावा, पण कालाय तस्मै नमः, काही ते शक्य होत नाही. म्हणून आपण सत्यनारायण पूजेच्या वेळे म्हणा किंवा कुठलंही धार्मिक विधी असेल त्यावेळेस प्राणायाम हा केला जातो. म्हणून प्राणायामाचा संकल्प सोडून प्राणायाम केला जातो. त्यानंतर एक शांतीसूक्त पाठाचा संकल्प सोडला जातो. त्यानंतर गुरुजी एक विडा देतात. तो विडा आपल्या देवापाशी ठेवायचा असतो. देवाला या पूजेसाठी आमंत्रित करायचं असतं की आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आणि या पूजेला तुम्ही आमंत्रित व्हा आणि तुमचे आशीर्वाद आमच्यापाशी राहू द्या, आमच्याजवळ राहू द्या, आमच्यावरती राहू द्या, असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे तो विडा देवापाशी ठेवतो, देवाचं आमंत्रण घेतो आणि ही एक देवाची छोटी पत्रिका असते जी आपण देवाला आमंत्रण देण्यासाठी, जसं लोकांना आपण पत्रिका देतो तसंच देवाची ही एक पत्रिका असते जर बघितलं शास्त्रीय कारण. ओके, म्हणून आपण तिथे विडा ठेवला जातो. त्याच्यानंतर सर्व घरातली जी काही मोठी व्यक्ती असतात त्यांना नमस्कार केला जातो. शांतीसूक्त पाठ होत राहतो गुरुजींकडनं. त्याच्यानंतर आल्यानंतर इथं सांगितलं जातं की डोळ्याला पाणी लावून आपण पुन्हा आचमन करायचं. जेव्हा पण आपण पूजेला बसतो किंवा पूजेमधून उठतो तेव्हा आचमन करावं. ओके, म्हणून इथं डबल आचमन वगैरे केला जातो. आचमन झाल्याच्या नंतर इथे 14 प्रकारच्या देवता आपल्या अवतीभोवती वावरत असतात. त्यांना इथं नमस्कार करायचा असतो. गणपती आहे, वास्तुदेवता आहे, आपल्या घरामध्ये जी काही वास्तुदेवता असते ते वास्तुदेवतेचं, क्षेत्रपाल देवता रक्षण करणारी असते, या जागेची ग्रामदेवता असते, त्या ग्रामदेवतेला स्थानदेवता आहे, कुलदेवता आहे. सर्व 14 प्रकारच्या देवतांना आपण इथे नमस्कार करून घेतो. त्याच्यानंतर इथे संकल्प केला जातो. संकल्पामध्ये आज जे काही आहे गुरुजींकडून उच्चारण केलं जातं की तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, मुहूर्त काय आहे, आज कुठलं तिथी आहे, वार काय, नक्षत्र काय, ह्या सगळ्या गोष्टीचं उच्चारण करून आज आपल्या गोत्राचा, नावाचा, आडनावाचा उच्चारण केला जातो. म्हणजे तुम्ही कुठल्या कुळातले आहात, कुठल्या ऋषीचे वंशज आहात, त्या ऋषीचं नाव घेतलं जातं. तुमचा नावाचा, आडनावाचा उच्चारण केला जातो आणि तुम्ही जे काही पूजेला बसलेले यजमान आहात, यजमान पत्नी आहात, त्यांचा नावाचा उच्चारण करून शेवटी आडनावाचा उच्चारण केला जातो. त्याच्यानंतर आपल्या हे सर्व झाल्याच्या नंतर शेवटला लावलं जातं गुरुजींकडनं शर्मा, वर्मा, दासाहा. याच्यामध्ये हे वर्णाचे प्रकार आहेत. जे ब्राह्मण कुळातले लोक असतात त्यांना इथे शर्मा असं एक पद लावलं जातं. त्याच्यानंतर दुसरं कुठलं वर्ण असेल तर त्याला वर्मा लावलं जातं. त्याच्याही पुढचं वर्ण असेल कोणतं तर त्याला एक दासाहा असं एक वर्ण लावलं जातं. याच्यानंतर गुरुजी सांगतात की अहम मम आत्मनः श्रुतिस्मृती. तुम्ही ही पूजा कशाच्या प्रीत्यर्थ करता आहात, त्या पूजेच्या पाठीमागे काय कारण काय आहे. सत्यनारायण पूजा म्हणजे बघा, विशेष कृपा लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी, लक्ष्मीनारायण प्रीत्यर्थ म्हणजे सत्यनारायण भगवान विष्णू जे आहेत त्यांच्या प्रीत्यर्थ, त्यांची आम्हाला सातत्यानं त्यांची आमच्यावर कृपा राहावी, त्यांच्या प्रीत्यर्थ आम्ही हे पूजन करतोय. सगळं पुण्यफळ प्राप्त व्हावं, त्यासोबत जे काही पाप झालेले आहेत त्याचा क्षय व्हावं, दुःखाचा क्षय व्हावा, सुख, शांती, समाधान, ऐश्वर प्राप्त व्हावं, सगळ्या दुःखाचा क्षय व्हावं, आरोग्य चांगली प्राप्ती व्हावी, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं. थोडक्यात जसं आपण हे मराठीत बोलतोय तेच संस्कृतमध्ये गुरुजी सांगतात, त्यांच्या पाठीमागे आपण हे म्हणतो. ओके, त्याच्यानंतर हा संकल्प झाला, सत्यनारायण पूजा करतोय आणि त्यासोबतच कथा पण आम्ही करणार आहोत असं एक संकल्पामध्ये उच्चारण केलं जातं. मग पाणी तामनामध्ये सोडलं जातं. हे झाल्याच्या नंतर कर्मसाक्षी देवतेचं पूजन केलं जातं. कर्मसाक्षी देवता म्हणजे कुठल्या तर दिसणाऱ्या देवतेंना थोडक्यात कर्मसाक्षी देवता म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मसाक्षी देवता म्हटलं की सूर्य भगवान आहे. सूर्य भगवान आपल्याला दररोज न चुकता दर्शन देतात. त्या देवतेचं पूजन इथं करावं जातं. म्हणजे पूजेच्या अंगभूत कर्मसाक्षी देवता ती सूर्य भगवान आहे. अग्निदेवता, दिवा जो लावलेला आहे ती अग्नी या कर्माची साक्षी देवता आहे, म्हणून त्यालासुद्धा इथे पूजन केलं जातं त्याचं. त्याच्यानंतर भूमी माता आहे. भूमी मातेवरती आपण दररोज चालतो, फिरतो, बसतो, उठतो.
मग याचं सुद्धा नद्यांचं पाणी इथं आणायला सांगितलंय. कालाय तस्मै नमः ते काही शक्य होत नाही. म्हणूनच कलशावरती हात झाकून आपण गंगादी पवित्र नद्यांचं इथे स्मरण पूजन केलं जातं. म्हणजे जेव्हा जेव्हा सांगितलं आहे की देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनंच दैवतम ते ब्राह्मणो मंत्राधीनम ब्राह्मणो मम दैवतम, म्हणजे देवाच्या अधीन हे मंत्र आहेत, मंत्राच्या अधीन ब्राह्मण आहेत. म्हणून ब्राह्मणाकडून मंत्र वधून घेतल्याच्या नंतर त्या देवता साक्षात त्या पाण्यामध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणी त्या आवाहित होत असतात. म्हणून ब्राह्मणांना पूर्ण अधिकार आहे की त्यांच्याकडूनच मंत्र उच्चार करून पूजन करावं असं शास्त्र सांगतं. त्याच पद्धतीनं हे कर्मसाक्षी देवतेचं पूजन झालं, शंखघंटा पूजन होतं. शंखघंटेचं पूजन झालं की त्याच्यानंतर पुढचं पूजन असतं ते म्हणजे गणपती बाप्पाचं पूजन. गणपती बाप्पाचं दैनंदिन जीवनात आपण जे काही पूजन वगैरे देवाची करत असतो ते एक पंचोपचार पूजन म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यावरती आपण पाणी घालतो, स्वच्छ धुतो, पुसतो, ठेवतो, गंध, अक्षत, फूल, हळदी कुंकू आणि धूप दीप नैवेद्य एवढंच करत असतो. पण धार्मिक विधी सत्यनारायण पूजा जेव्हा जेव्हा करतो तेव्हा षोडश उपचारांनी पूजा केली जाते. 16 उपचारांची पूजा असते. म्हणजे देवाला ध्यान करायचं, देवाचं आवाहन करायचं, देवाला पायावर पाणी, हातावर पाणी, प्यायला पाणी. त्याच्यानंतर पंचामृत पूजन, हे 5 पंचामृताचं पूजन होतं. गंधाचं पाणी घालणं झालं असतं, पुन्हा त्याचा अभिषेक असतो, नानाविध द्रव्य असतं, अत्तर असतं, हळदीचं पाणी असतं, गरम पाणी असतं. हे सगळ्याचं टाकून झाल्याच्या नंतर देवाला स्वच्छ धुवून घेणं आणि जागेवर स्थानापन्न करणं. त्याच्यानंतर त्याला गंध, अक्षत, फूल, हळद, कुंकू लावलं जातं. धूप दीप नैवेद्य दुर्वा ह्या गणपतीला व्हायला जातात. हे सगळ्या गोष्टी षोडशोपचारामध्ये येतात. मग देवाचा अभिषेक झाला आहे, गणपती बाप्पाची पूजन होते. गणपती हा निर्विघ्न हरता आहे, विघ्नाचा नाश करणारा आहे. म्हणून गणपती बाप्पाचं सुरुवातीला इथे पूजन केलं जातं. मग गणपती बाप्पाचं पूजन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक प्रार्थना वगैरे होते गणपती बाप्पाची. त्याच्यानंतर जे काही गणपतीचं आपण पूजन केलं आहे त्याचा शेवटचा संकल्प सोडून आपण त्याचं अनेन करतो. म्हणजे पूजन केलं आहे, अनेन पूजन गणपती बाप्पा देवता प्रियता नमः असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथे कलशपूजन केलं जातं. कलशाचं पूजन त्याच्यामध्ये बघा, जेव्हा जेव्हा गुरुजी सांगतात जमिनीला हात लावा, कलशाला हात लावा, सगळीकडे हात त्या कलशाला लावून त्याच्यामध्ये जे काही द्रव्य टाकायला सांगतात, सुपारी झालं, नाणं झालं, पैसा झाला, अजून दुसरं जे काही अक्षता झाले, गंधा, अक्षत, फूल, हळद, कुंकू, हे सगळं द्रव्य टाकलं जातं त्याच्यामध्ये. त्या पाण्यामध्ये त्या कलशाचं अभिमंत्रित होतं. ते अभिमंत्रित झालेलं पाणी आपण त्याच्यावरती शेवट पूर्ण दर बिपरा असा एक गुरुजींकडून मंत्र वधून घेतला जातो. तो मंत्र म्हणून त्याच्यावरती नारळ ठेवलं जातं. म्हणजे पूर्ण पात्र म्हणून एक नारळ ठेवलं जातं. मग तो नारळ ठेवल्याच्या नंतर या कलशाचं पूजन होतं. चतुर्वेदाचं पूजन शास्त्रामध्ये जे काही सांगितलं आहे, कलशाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे आणि मानव कल्याणासाठी कलशाचं पूजन हे केलं जातं पृथ्वी तलावरती. ओके. त्याच्यानंतर आपण इथे जेव्हा आपण हे पूजन करतो, हे सगळं कलशाचं पूजन झाल्याच्या नंतर गुरुजींकडून हा कलश घेतला जातो यजमानांच्या हातात. यजमानांनी पहिले आपल्या मुलाबाळांना, पत्नीला, स्वतःला आणि चौरंगाला स्पर्श करायला सांगतात. आता हे 3 वेळेस असा क्रमाने लावलं जातं. याच्या पाठीमागे असं कारण आहे, दीर्घा नागा नद्यो गिरय स्त्रीनि विष्णुपदानी च. म्हणजे नाग, नदी, पर्वत यांना जसं दीर्घकाळ आयुष्य आहे त्याच पद्धतीनं यजमानांना सुद्धा प्राप्त व्हावं यासाठी 3 वेळेस कपाळी कलश लावला जातो. त्याच्यानंतर ह्या कलशाला जागेवरती स्थानापन्न केलं जातं. पुढचं पूजन असतं ते म्हणजे नवग्रहांचं पूजन. आता सत्यनारायण पूजेमध्ये नवग्रहाचं पूजन याच्यासाठी असतं की नवग्रहांची चांगली अनुकूलता आपल्याला प्राप्त व्हावी. जे काही ग्रहांचे अशुभ दोष असतील ते निघून जावे आणि त्यांची अनुकूलता सातत्यानं आपल्याला प्राप्त होण्यासाठी इथे नवग्रहाचं पूजन केलं जातं. आता हे नवग्रहाचं पूजन झाल्याच्या नंतर जे काही आज या कर्माची सत्यनारायणाची मेण देवता असते ती म्हणजे बाळकृष्ण विष्णूचं पूजन इथे केलं जातं. ते सुद्धा षोडशोपचाराने पुरुष सूक्ताने बाळकृष्णाला अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यावरती सर्व पूजन वगैरे त्याचं केलं जातं आणि त्याच नवग्रहांच्या सुपाऱ्या ज्या तामणामध्ये आपण मांडलेल्या आहेत त्याच्यावरती त्याच्याच मध्यभागी बाळकृष्णाला स्थानापन्न करतो.
त्याचं सर्व पूजन वगैरे केलं जातं, त्याला तुळशी अर्चन केलं जातं आणि ह्या कर्माचं पूजन झालं आहे म्हणून जसं की गणपती जसं पाणी सोडतो तसंच या बाळकृष्णाचं आणि नवग्रहाचं पूजन झालं आहे, त्याच्या प्रित्यर्थसुद्धा पाणी सोडलं जातं. आता हे सर्व पूजन झालं आहे. तामणामध्ये आपण 9 सुपाऱ्या मांडलेल्या असतात, त्यासोबतच एक कलशाची सुपारी वरुणाची असते. त्याच्यानंतर बाळकृष्ण असतो, त्याचं पूजन वगैरे सगळं झालेलं असतं, त्याला सर्व जानवं वगैरे वस्त्र जे काही असतं ते सगळं घातलं जातं आणि त्या तामणाला जो काही आपण नारळ ठेवला आहे त्याच्यावरती अक्षदा टाकून त्याला बाजूला ठेवतो आणि त्याच कलशावरती आपल्याला हे तामण ठेवायचं असतं किंवा आपण वेगळासुद्धा कलश मांडू शकतो, त्याच्यावरती सुद्धा हे तामण ठेवलं जातं. पण कालाय तस्मै नमः एकाच चौरंगावरती हे सगळं ठेवलं जातं. त्याच्यासाठी वेगळी राशी पुन्हा सगळं द्रव्य हे सगळं तयार होतं म्हणून आपण त्या कलशावरती नारळावरती अक्षदा टाकून त्याला बाजूला ठेवतो आणि त्याच्यावरती ताम्रपात्र म्हणजे जे काही आपण तामणामध्ये जे देवता आवाहन केलं आहे त्याला ठेवलं जातं. हे सर्व झाल्याच्या नंतर बाळकृष्णाचा सत्यनारायणाचा जो काही शिऱ्याचा नैवेद्य केलं आहे 1.25 याप्रमाणेच करायला सांगितलं आहे. पण आज आपण कलियुगात राहतो, आपल्या घरी तेवढे लोक येतात का प्रसाद घेण्यासाठी? प्रसाद जेवढा पण केला आहे तेवढा संपला पण पाहिजे, हा विधी आहे. तो प्रसादाचा नाश पण नाही झाला पाहिजे, टाकून देण्यात नाही यावा, इतकाच प्रसाद बनवावा. म्हणून जेवढा काही आपण प्रसाद बनवलेला आहे त्या प्रसादाचा पंचामृताचा इथे नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपण पुढचं करतो म्हणजे पूजन. याचा नैवेद्य झाला की आपल्याला कथा इथे वाचायची असते. आता थोडक्यात कथा म्हणजे काय असतं की सत्यनारायण भगवंताची ही कथा आहे. ह्याच्यामध्ये 18 पुराणापैकी एक स्कंद पुराण आहे, त्याच्यामध्ये काही खंड आहेत. रेवाखंड म्हणून एक खंड आहे, त्या खंडामधून ही एक कथा इन शॉर्टमध्ये आपल्याला समजण्यासारखी अशी ही एक कथा काढलेली आहे आणि त्याच्यातले 5 अध्याय तयार केलेले आहेत. 5 अध्यायामध्ये वेगवेगळी माहिती असते की ही पूर्वी कथा कोणी केली आणि पृथ्वी तलावरती ही कशी आली कथा आणि त्यांनी कोणी केली कथा आणि त्यांनी केल्यावर त्यांना काय फळ भेटलं आहे व ज्यांनी पूजा करतो असा नवस केला आहे आणि तो नाही केला आहे, नवस करून जर पूजा नाही केली तर त्याचेही काय फळ भेटलेत त्यांना हे सांगितलं आहे. प्रसाद न घेता कलावती गेली, तिलासुद्धा याचं काय फळ भेटलं. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं एक विस्तृत वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. जो काही अंगदध्वज राजा होता त्यानंसुद्धा प्रसाद घेतला नव्हता सत्यनारायण भगवंताचा, त्याच्यामुळं त्याला काय फळ भेटलेली आहेत या कथेमध्ये ह्याच गोष्टी सांगितलेल्या असतात आणि ही आपल्याला समजण्यासारखी अशी कथा प्रत्येकजण वेगवेगळ्या शब्दामध्ये सांगू शकतात. म्हणून हे 5 अध्यायाचं इथे वाचन होतं. हे झाल्याच्या नंतर सत्यनारायण भगवंताची छान आरती, गणपती बाप्पाची आरती असते. मग ह्या आरती वगैरे झाल्याच्या नंतर संपन्न पूजन होतं. संपूर्ण अशी एक छोट्यातली छोटी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर काही कळालं नाही तर 100% तुम्ही आम्हाला कमेंट्स करून विचारू शकता की पूजेमध्ये काय काय केलं आहे व तुमच्या घरातही अशा प्रकारची पूजा होते का. तुम्हाला ही पूजा करायची असेल तर आम्हाला संपर्क करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. व्हिडिओमधली काय माहिती आवडली आम्हाला कमेंट करून सांगू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा नवीन एका व्लॉगमध्ये किंवा अशाच एका व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद. जय श्रीराम.